मानवी आरोग्य आणि समाजाच्या मनोव्यापारावर विपरीत परिणाम करणाऱ्या अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात रामनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकानं मोठी कारवाई करत गांजा विक्री करणाऱ्या आई आणि मुलाला रंगेहात जेरबंद केलं। गुप्त माहितीच्या आधारे शांतीनगर बंगाली काम परिसरातील एका घरावर NDPS कायद्यानुसार छापा टाकण्यात आला। पंचांसक्षम घेतलेल्या घरझडतीत देवघरा शेजारी ठेवलेल्या प्लास्टिकच्या पोत्यामध्ये गांजा आढळून आला। तपासादरम्यान आरोपी माला मनोरंजन डे आणि तिचा मुलगा मानव मनोरंजन डे यांनी हा गांजा विक्रीच्या उद्देशाने आणल्याची कबुली दिली। इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर तपासणी केली असता पोत्यासह 1.220 किलो आणि निव्वळ 1.160 किलो गांजा जप्त करण्यात आला। या अंमली पदार्थाची अंदाजे किंमत 12,200 रुपये असून या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात NDPS कायद्याच्या कलम 8 क 20 ब व 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभावती एकुर्के यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकानं पार पाडली। सपोनी शिवाजी नागवे, हनुमान उगले, कृष्णा दराडे तसंच गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समन्वित कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या अवैध साखळीला मोठा धक्का बसला असून या प्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत।